गैरसमज केला त्याच्यावर तुम्ही मला किती शिव्या दिल्या. मी तुम्हाला एक तर शिवी दिली का सर? टीव्ही दिली दादा तुम्ही असं नाही खोटं नाही बोलायचं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला पाठवू का रेकॉर्डिंग? तुम्ही शिव्या दिल्या का मी शिव्या दिल्या? अरे सचिन असं बोलायचं नसतं आणि ओळखी व्यक्तीला व्यवस्थित. अरे दादा मी काय चुकून त्याला कायच बोललेलो नाही. आता काय बोललो असं माझी चुकी असते तर मी तुझ्याजवळ दिली असते का त्याची. किती वेळेस तुम्ही फोन लावला मी तुम्हाला? शेवट मी ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर लावला राव. तुम्ही आय माय काढायला लागला. दादा तुम्हाला घरच्या बाया माणसं असते त्या करते त्या. नाही स्टार्टिंगला तुम्ही मला शिवे दिली त्यासाठी मला सांगायला. बरं एक काम करा, एकूण एकाला सॉरी बोला तुम्ही दोघं बी. सॉरी दादा. अजून काय? जाऊ दे दादा आता चुकलं असं माझं पण जाऊ दे. हा इथून पुढे असं बोलायचं नाही सचिन. तुला पहिली तुला महाराष्ट्रात कुठं अडचण उद्या मला कॉल कर, मी तिथे उभा आहे. पण असं अनोळखी व्यक्तीला व्यवस्थित बोलायचं नाही दादा. पण तुला चुकून मी आज काय सुद्धा बोललेलो नाही बस. हा हे दादा नाव काय तुमचं? माझं नाही कोणी. आपले आहेत तिथं काँग्रेसचे अमित भाई देशमुख. हो आहेत की. हा ते चांगले माणूस आहेत ते. हो काय सहकार्य लागलं तर सांगा जावा त्यांना बी आपल्याला बी. नंबर सेव्ह करून ठेवा. चालेल चालेल. असं सचिन बोल जाऊ नका. नाही दादा काहीच बोललो नाही त्यांना मी. त्यांनी मला पहिले बोलले पण ते आता बघा ना मुलावर घालते ते. आता फोन करता का ह्यांनी केलता? नाही त्यांनी मला आधी फोन केला. अहो तुमचं 3 मिस कॉल आहेत. आम्ही कसं तुमचा नंबर बी नाही आमच्याकडे. आम्ही कशाला तुम्हाला मिस कॉल देऊ काय? मला आठवतं की त्यांच्या मुलाने मला फोन केला बघा माग. तुम्हाला लाईनवर घेतलं होतं का मी ओळख करून घ्यायसाठी? मला वाटलं त्यांचाच नंबर आहे काय की. नंबर बघायचा असतंय सचिन. अगोदर कुठं लागलाय काय, अगोदर नाव गाव विचारायचं असतंय मग बोल. दादा काय चुकून काय बोलणार नाही ना. पण त्याला मी तेच मला आधी शिव्या दिल्या आणि ते आता मुलावर घालते त्याला म्हणत होतो. अहो तुम्ही शिवाय दिले माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मी काय पाठवू का तुम्हाला रेकॉर्डिंग माघारी? बरं दादा रेकॉर्डिंग पाठवा बरं मला. नाही तुम्ही आधी चुक्या नाही म्हणलं का? अहो तुम्हाला नव्हतं. तुम्हाला आम्ही कशा पाहिजे सुविधा म्हणाय? तुमची आमची ओळख का? बांधाला घर का काय? उगत कशी शिवाय देतो ना आम्ही? सांगा. बाया माणसं घरी आहेत. तुम्ही एवढे उलट आम्हाला एवढ्या शिवाय दिला. एवढं म्हणलं शिवाय देऊ नका. मी रेकॉर्डिंग तुम्ही पण शिवाय दिला तसा काय विषय नाही. तुम्ही तुम्हाला घरी आहे. मी आमच्या बाया माणसासमोर मी तुम्हाला कशी शिवाय देईल सांगा बरं. दादा तुम्ही मला आधी शिवाय दिल्या. तुम्हाला आता एवढं खोटं आम्हाला काय शिवाय द्यायचं? वरून मला सचिन बाया बोलतोय, टायगर ग्रुपचा अध्यक्ष बोलतोय. तू कुठं आहे? पोलीस स्टेशनला जरी गेला तर मी तुझे त्या पोलिसाची काय बहीण काढीन. तुम्ही पोलिसांना पण गेले तर तरी पण बोलून घेतो म्हणलं मी. आणि तुम्ही काय म्हणजे तुम्ही पोलिसाला मी म्हणला की त्याची बी आई बहीण काढीन मी. तुम्ही अरे तुला बोलले दादा मला स्टार्टिंगला. तुम्ही अरे तुला बोलल्यानंतर चुकीया ठेव असं फोन कट करून टाकला. त्यामुळे मला राग आला. तुम्हाला 2-3 वेळेस मी परत फोन केला तुम्हाला. होय की मग तुम्हाला नव्हतं बोललेलं ती. नाही मलाच म्हणलं तुम्ही. अभ्यास चालू आहे लेकराचा. आता व्हिडिओ कॉल करून बघा आमचं काय. आता तुम्हाला बरं आता तुम्ही कराल का? आता मी जर आता दुसऱ्याला देत होतो असं सांगितलं तर जमल का? हे बर सचिन जाऊ दे काय याच्यात बांधण्याला अर्थ नाही. काय आपल्याला आपल्याला भांडण करायचं आपल्याला काम करतो. टायगर ग्रुपची ही शिकवण नाही. आपल्याला गोरगरिबाला सहकार्य करायचे शिकवण आहे तानाजी भाऊची आणि राजेंद्र भाऊची. त्याच्यामुळं असं आणि ओळखी व्यक्तीला व्यवस्थित बोलायचं, नाव विचारायचं असते. हो चालतंय. हो थँक्यू.